सांगली शहरातील कर्नाळ रोडवर आज माणुसकीचा निर्दयीपणा पाहायला मिळालाय। पेट्रोल पंप शेजारी असलेले एक भलं मोठं झाड पिंपळाचं हे आज महापालिकेच्या वृक्ष समितीची कोणतीही परवानगी न घेता तोडल्याचं निदर्शनास आलंय। सदरच्या झाडावर गाय, बगळा, नाईट हिरण यांसारखे अन्य जातीचे पक्ष्याचं वास्तव मोठ्या प्रमाणात आहे। या पक्ष्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता काही लोकांनी हे झाड तोडण्यास सुरुवात केली आणि या पक्ष्यांची घरं उद्ध्वस्त केली। या झाडावर घरट्यात बसलेल्या 16 पक्ष्यांपैकी 13 पक्ष्यांचा झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर 3 पक्षी गंभीर जखमी झालेत। यामध्ये घरट्यातील पक्ष्यांची अंडी फुटून अंड्यातील पिल्लांचा देखील मृत्यू झालाय। याची माहिती मिळताच पक्षीप्रेमींनी सांगलीच्या वन विभागाला माहिती दिली। वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृत आणि जखमी पक्ष्यांना ताब्यात घेतले। गंभीर जखमी झालेल्या पक्ष्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले। दरम्यान महापालिकेकडून कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे झाड तोडल्याची माहिती पुढे आली आहे। या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे। वाईल्ड लाईफ ॲक्ट प्रमाणे गाय, बगळा, नाईट हिरण यांसह अन्य पक्ष्यांना शेड्यूलमध्ये संरक्षण दिलं आहे। या पक्ष्यांची हत्या किंवा इजा त्यांना करता येत नाही, त्यामुळे बेकायदेशीर वृक्ष तोडून या पक्ष्यांना मारणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येते। नमस्कार, मी मुस्तफा मुजावर, निसर्ग मित्र। आज सकाळी मला फोन आला की कर्नाळ रोडच्या पेट्रोल पंपाजवळ एक पिंपळाचं झाड तोडलेलं आहे। त्यावर काही पक्षी जखमी आणि मयत झालेले आहेत, त्यांची अंडी बी फुटलेली आहेत। तर मी प्रत्यक्ष दिवशी जाऊन तिथं पाहिलं असता मला असं आढळून आलं की तिथं एक परवानगी घेतलेली नसेल, आणि दुसरी गोष्ट आहे की वृक्ष प्राधिकरण म्हणजे आपली वृक्ष समिती ट्री कमिटी जे महापालिकेची त्याची बी तिथं नोंद नाही आहे। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यावेळेस मी बोलवलं तर त्याने म्हटले परवानगी नाही आणि झाड तोडलेलं आहे। झाड तोडणं हा तर गुन्हाच आहेच, पण त्यावरचे जे पक्षी होते जे शेड्यूल 4 मधले होते, रानबगळा आहे, नाईट हेरॉन आहेत आणि कार्मोरंटची पिल्ली देन, असे 16 पक्षी तिथं पडलेले होते। त्यातले 12 का 13 पक्षी हे मयत तिथं आढळून आले आणि 3 पक्षी जखमी आहेत। हे जखमी पक्षी जगतील का मरतील हे माहीत नाही, कारण की हेवी म्हणजे कमी कमी 25-30 फुटावरून ते पिल्ले खालती पडलेले आहेत, त्यामुळे त्यांना जखमी झाले। तर याच्यावर मान्य आयुक्त आणि वृक्ष प्राधिकरण यांनी काय कारवाई करतील याचं आम्ही लक्ष देत आहोत। मी पुढच्या प्रोसेसमध्ये त्यांच्या मागं लागलेलं आहे की काय करता येईल काय नाही, आणि जे वृक्षतोड करतात यांना मला एक विनंतीच आहे आणि मी सांगतो की तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणे फार गरजेचं आहे। आणि आत्ता सध्या जो विणीचा हंगाम आहे, पक्षी आपले अंडी देतात, तिथे पिल्ले होतात आणि त्यांचं जे हानी होते याला कारणीभूत कोण याचा शोध घेणे फार गरजेचं आहे। आणि कृपया सर्व कायचे कायदेशीर पूर्तता करूनच काय करायचं ते कार्य करा, कायद्याच्या पुढे जाऊ नका, अन्यथा कायदा तुम्हाला काय ते निर्णय देईल।